आता तेज नावाच्या गुणाला सांगायला आरंभ करतात. तेच कशाला म्हणतात तर ते सांगताहेत, आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान मार्गी दिवसे याची अंगी उणीव नोहे. आता तेच कशाला म्हणावं ते सांगतायत, ईश्वर प्राप्ती लागी ज्ञान मार्गी किंवा ज्ञान योगी प्रवर्तता. भगवत प्राप्ती व्हावी, आपल्या मूळ स्वरूपाची आपल्याला प्राप्ती व्हावी, त्या मार्गामध्ये प्रवृत्त होत असताना, मग तो मार्ग ज्ञानाचा असो, भक्तीचा असो, योगाचा असो का निष्काम कर्माचा असो, मार्ग अनेक आहेत, आहे का नाही. पण कोणत्याही मार्गानं चालत असताना, प्रवृत्त होत असताना दिवसे याची अंगी उणीव नव्हे, धैर्याची अंगामध्ये कमीपणा येत नाही, त्याला तेज म्हणतात. आध्यात्मिक तेज, त्या तेजाचे 3 प्रकार आहे का नाही. आध्यात्मिक तेज, अधिदैविक तेज आणि अधिभौतिक तेज, असे त्या तेजाचेही प्रकार आहेत. याला आध्यात्मिक तेज म्हणतात. आणि आध्यात्मिक तेज असा आहे की त्या धैर्य कमी पडत नाही, बरोबर आहे का नाही. अरे आपण नेहमी भागवतात ऐकतो, आहे का नाही, कधी पुराणात एखाद्या कोणत्या कथा ऐकतो, कीर्तनातून ऐकतो. ध्रुवानं 5.5 महिन्यात भगवत प्राप्ती केली, 5.5 महिन्यात. आणि किती वर्षाचा होता तो? 5 वर्षाचं वय, 105 नाही, नुसतं 5 वर्षाचं वय. 5 वर्षाच्या वयाच्या लेकरानं 5.5 महिन्यात भगवत प्राप्ती केली. आपल्या महाराज साक्षात देवाला उभं केलं, आहे का नाही. भगवंत त्या महाराज ज्या वेळेला तिथं मधुवनात आले आणि आल्याच्या नंतर अनेक तिथं ऋषी तप करत होते, हजारो सालापासून एका पायावर उभं राहून, कोणी काही कसे. भगवंत डायरेक्ट ध्रुवाजवळ नाही आले, भागवतात वर्णन येतं, डायरेक्ट ध्रुवाजवळ नाही आले. प्रत्येक ऋषीला विचारत आले, का हो माझा ध्रुव इथं आहे, का हो माझा ध्रुव दिसला, का हो माझा ध्रुव कुठं. म्हणले का हो देवाला माहीत नाही का ध्रुव कुठं आहे, असा प्रश्न विचारला भागवतात. देवाला माहीत नाही का ध्रुव कुठं आहे. शुकाचार्य म्हणले देवाला माहिती आहे ध्रुव कुठं आहे, तरी विचारत आले. त्याची 2 कारणं सांगितली. पहिलं कारण सांगितलं की ध्रुवानं तपच इतकं केलं होतं की पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. त्या सगळ्या मधुवनातले ऋषी महात्मे काय झाले होते, पवित्र, एवढे पुण्यवान झाले होते की त्यांनाही भेट देणं गरजेची होती, पहिलं कारण. आणि दुसरं कारण त्यांना देवाला दाखवायचं होतं, बघा रे, हजारो वर्ष झाले तुम्ही तप करायले, तुमच्या स्वप्नात नाही आलो, पण माझ्या ध्रुवानं मला 5.5 महिन्यात काय करून घेतलं, प्राप्त करून घेतलं. अरे झालं. ध्रुवाचं उदाहरण तसंच आहे. प्रल्हादाचं तरी वय काय आहे. महाराज आपण अडचणी दाखवतो, महाराज असं वाटत नाही का 24 तास भजन कराव, पण आता कसं कराव, ही अडचण, ती अडचण, हे अडचण, ते असं. महाराज हे चालत नाही, आपल्या विरोधात विषय येतात, संसार आपल्या विरोधात येतो. कोणी आपल्याला असं वाटतं, महाराज हे भजन करू देत नाही, ते भजन करू देत नाही, असं होत नाही. महाराज त्याच्या विरोधात कोण होता, प्रल्हादाच्या बाप. आणि बाप काय तो काय सामान्य होता का. महाराज नुसतं गर्जना केली तर इंद्रपद हालायचं, एवढा पॉवरफुल होता, आहे का नाही. आणि विरोधात होता, सत्ताधारी आहे, बलवान आहे, स्वतंत्र आहे आणि राक्षस आहे. बलवान आहे, स्वतंत्र आहे, देवाचा विरोधी, राक्षस आहे. आणि महाराज एवढ्या विरोधात त्यानं नाम नाही सोडलं. कशाचा परिणाम, धैर्य. कशाचा परिणाम येतो, धैर्य. आपल्याला का आपल्या स्वप्नात येत नाही, त्याचं कारण आपलं साधन कमी पडतं म्हणण्यापेक्षा आपलं काय कमी पडतं, धैर्य कमी पडतं. नाही धैर्य धरू शकत महाराज आपण, नाही आपण, आहे का नाही, धैर्य धरू शकत. आणि दिवसे याची अंगी उणीव नोहे. महाराज माऊली ज्ञानोबरायांनी धैर्य सांगत असताना 18व्या अध्यायात असं म्हटलंय की सूर्य रस्ता दाखवतो, वाट आपल्याला मुक्कामाला नेऊन पोहोचते, पाय चालतात, चालणारे पाय आहेत, रस्ता दाखवणारा सूर्य आहे, मार्गही त्या मुक्कामापर्यंत पोहोचणारा तयार आहे, तरी त्या रस्त्यावर चालायला काय लागतं, धैर्य लागतं. धैर्याशिवाय चालता येत नाही. चालत आहे मग कळो येते, धैर्य लागतं महाराज. दिवशी याची अंगी उणीव नोहे, धैर्याची अंगात कमीपणा येत नाही, धैर्य लागतं त्याला. ओखटे मरण आयुष्य महाराज. आणि समाजातही त्या धैर्याला मान्यता नाही, म्हणून पुन्हा ते धैर्य जास्त अंगात आणणं कठीण आहे. अरे समाजात दारू पिणाराला मान्यता आहे पण भजन करणाराला नाही. पाहतो मी समाजात त्या दिवशी मला एक असं वाचायला मिळालं की एका माणसाला 4 मुलं होती, आहे का नाही. 3 मुलं नोकरीला होती, खूप श्रीमंत, खूप नोकरीला. आणि एक मुलगा आपला बिचारा आपल्या सांसारिक दृष्टीनं निर्बुद्ध म्हणा, शेती करायचा, आपला असं करायचा.
आणि असा संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला म्हणा बाप असा पलंगावर झोपलेला आणि तो मुलगा पाय चेपू लागला, बापाची पाय दाबू लागला. एक साधू आला, साधू आल्यावर साधूला बसवलं. ते म्हातारं पडलेलंच, ते पोरगं पाय दाबायलाच लागले. विचारलं साधूनं, बाबा किती पोरं येतात? सांगितलं 4 पोरं आहेत बाबा. कोण कोण काय काय करतं? त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, अहो 3 पोरं चांगले निघले हो, हे एकच नालायक निघले. 3 चांगले निघलेत, फक्त हे एकच काय निघले? नालायक निघले. का नालायक? ते फक्त त्याला ते काय नाही कमवत नाही. अरे सरळ सरळ माणसं म्हणतात, अहो ते पितय हो, हा प्याव द्या, थोडंफार पिण्याचं काय नसतंय. पैसे किती कमवतय? मग आता लाख कमवतोय दिवसाला, 1000-2000ची पियत असल असं असं म्हणतात. म्हणजे त्याला मान्यता आहे समाजात. जे नरकाला नेणारं आहे त्याला समाजात काय आहे? का तुमचं पोरगं तर पत्ता खेळत आहे? अहो दिवसभर बोर होतोय हो दुकानावर, दिवसभर बोर होत आहे महाराज. गिराईक 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 गिराईक, 10 नौकर, 1-2 लाखाचा व्यवहार दिवसाला होतो. आणि मग थोडाफार बोर झालं तर म्हणजे त्याला मान्यता आहे. पण भजन करणाराला काय दिल्या जात नाही इथं? मान्यता. आणि म्हणून धैर्य डबल लागतं. धैर्याचं जास्त गरज इथं काय आहे तर महाराज आज कलियुगाचा परिणाम म्हणा, वाईट करणाराला पेक्षा सात्विक कार्य करणाराला धैर्य काय लागतं? मोठं धैर्य लागतं. म्हणून दिवशी अंगी उनी वनो, हे धैर्याची त्याच्या अंगात काय नसते? कमी नसते. कसं धैर्य असतं ते माऊली पुढं दृष्टांत देतात. वखटे मरणायशे तेही आले अग्निप्रवेशे, परी प्राणेश्वरोद्देशे न गणित सती. वखटे मरणायशे आले. वाईट मरणा एवढं वाईट काही नाही, बरोबर आहे का नाही? मरणा एवढं वाईट काय आहे? माऊली ज्ञानोबा म्हणतात, आगा मरहा बोल न साहती. एखादा मुलगा आहे घरातून बाहेर चालला आणि बाहेर चालल्यावर आईने विचारलं का कुठं चालला रे बाळा तू? त्यानं सांगितलं ते काती आलेलं होतं, त्याला सांगायचं नव्हतं कुठं चालला. ते म्हणजे चाललो मारायला, म्हणत नाही का चाललो मारायला. आई म्हणते, ए बाबा सांगू नको रे कुठं चालला तर, पण असं वाईट वक्त बोलू नको. म्हणजे मरण येणं म्हणणं याला मर हा बोल न साहती. एवढं वाईट मानलेलं मरण. आता ते वाईट आहे नाही तो भाग वेगळा, पण आपल्या लौकिकामध्ये त्याला काय मानलं जातं? वाईट. मरणासारखं वाईट आलं आणि तेही आलं नाही, अग्निप्रवेशे आलं. सतीचं दृष्टांत देतात, तेही कसं आलं? अग्निप्रवेशे. महाराज मेल्यावर जळणं वेगळं आणि जळून मरणं वेगळं. आणि तेही दुःखात नाही मारायचं, पेटून नाही घ्यायचं, वैतागून नाही, आनंदानं त्या अग्नीत काय मारायची? उडी मारायची. असं अग्निप्रवेशानं मरण आलं तरी न गणित सती. ती सती त्या अग्नीलाही काही समजत नाही. का? प्राणेश्वरोद्देशे. तिचा उद्देश काय असतो? पती असतो, आहे का नाही? माऊली ज्ञानोबा यांनी सांगत असताना असं म्हटलंय की ती सती तिच्या अंगावर, तिच्या मला सत्कार केले जातात, तिच्या अंगावर अलंकार घातले जातात. काही काही भागात सतीचे मंदिरही बांधलेले आहेत, सतीचे अलंकार वगैरे घातलेले असतात. आणि तिला ते लोकांना अलंकार दिसतात, तिचे लोकांना भोग दिसतात, पण तिला ना अग्नी दिसत, ना भोग दिसत, ना अलंकार दिसत, काही नाही. तिला ना लोक दिसत, तिला फक्त काय दिसतो? आपला पती दिसतो. तसं प्राणेश्वरोदेशे न गणित सती. ते न गणित सती. जशी सती अग्नीलाही काही समजत नाही, तैसे आत्मनाथाची आधी लावोनी विषयाची बाधी धावो आवडे पानधी शून्याची. आत्मनाथाची आधी, आहे का नाही? आधी म्हणजे चिंता. एकच चिंता त्या साधकाच्या अंतःकरणात असते. काय? आत्मनाथ. एक प्राप्त करून घ्यायचं, आपल्या मूळ स्वरूपाला काय, आत्मस्वरूपाला काय करून घ्यायचं? प्राप्त करून घ्यायचं. आणि त्या चिंतेनं, आहे का नाही, आपला मूळ स्वरूपाला प्राप्त होण्याच्या चिंतेनं, चिंताच असते महाराज ही एक, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, आहे का नाही, ती एक चिंता असते. त्या चिंतेनं, त्या चिंतेपोटी काय करतो तो? लावून विषयाची बाधी लावून म्हणजे जाळून. विषय रूपी विष. माऊलींनी जिथं जिथं विषय शब्द जास्त ज्ञानेश्वरीत आला तिथं विषयाला जोड काय घातलेला आहे? विष. विषयाचे विष उल्लंडुनी, आहे का नाही? विषयाचा पडिपाडू. जिथं जिथं बहुतेक विष आलं तिथं तिथं विषयाला शब्द जोड काय घातला? विष घातला, आहे का नाही? विषय रूपी विषयाची बाधी म्हणजे समुदाय, आहे का नाही? सगळे विषय रूपी विष जाळून याला काय लागतं?
धैर्य लागतं. हे वीज जाळायला धावू आवडे पानधी शून्याचे, आणि त्याला आवडतं. तो करतो कुठं? धावतो, धावत राहतो. आणि धावत असताना कसं धावावं लागतं? पानधी, पानधीनं, पानधी म्हणजे आपल्या भाषेत पांदी, अरुंद रस्ता, दोन्ही कुं काट्या आणि मधात काय आहे? अरुंद. अरुंद रस्त्यानं धावावं लागतं, आहे का नाही? अरुंद रस्त्यानं तो धावतो. महाराज काय पाहिजे तुम्हाला? तेल का? हे इकडे. धावू आवडे पानधी शून्याची आहे का नाही? शून्याची आनधी पानधी धावू आवडे, आहे का नाही? शून्य म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाकडं तो त्या अरुंद रस्त्यानं, काटेरी अरुंद रस्त्यानं काय होतो? धावत राहतो. ते धावत असताना न ठाके निषेध वाढ, न पडे विधीची भीड, नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे, न ठाके निषेध वाढ, लोकांनी केलेला विरोध निषेध, त्याला त्या लोकांनी विकारांनी संसाराने, आहे का नाही, ते ताडवावया आले दोष वैरीजे धोपटिले, मारून त्यांना बाजूला केले. निषेध, लोकांनी केलेला विरोध, विकारांनी वगैरे केलेला विरोध, त्याला तो काही समजत नाही. न पडे विधीची भीड, विधीची भीड न पडे. विधी निषेधाचं नाही. विधी म्हणजे इंद्राधिक पदाविषयी शास्त्रानं सांगितलेलं कर्म. हे करा, हे पद मिळेल. इंद्रपदाला जायचं असेल, ब्रह्मदेव व्हायचा असेल, स्वर्गलोकाला जायचं असेल, ब्रह्मलोकाला जायचं असेल, नाही का नाही, वगैरे त्याचं जे विधी सांगितलं आहे, तुकोबारायांनी आपल्यालाही सांगितलंय. नका वाटू मन विधी निषेधाशी, स्मरावा मानसी पांडुरंग. विधी निषेधाशी मन नका वाटू, आहे का नाही. आणि महाराज विधीची भीड न पडे, आहे का नाही. नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे, महासिद्धीचे कोड जीवी नुपजेची. अष्टमहासिद्धीचे कवड कौतुक त्याच्या जीवामध्ये उमटल्या जात. महाराज भक्ताकडे येतातच सिद्ध्या. सिद्ध्या येत नाही असं नाही, सिद्ध्या येतात. अरे सामान्य परमार्थाला लागला की सिद्धीला काय होते? सिद्धी ओळखत येत. अरे कोणा भक्ताकडे येतात. भक्ताकडे सिद्ध्या नाही असं नाही, त्या सिद्धीचा त्यांनी काय केला नाही? वापर केला नाही. कारण सिद्धीला विपिशे कोणता या पुषे नेले राज अंशे पाणी काही, नाथ महाराज म्हणतात नाही, आहे का नाही. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, वागोनी दे आड कोणी तया. रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तो गेला ध्रुमू, मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू. माऊली ज्ञानोबा चौथ्या अध्यायात सांगतात, रिद्धी सिद्धीकडे ज्यानं दुर्लक्ष केलं नाही त्याला पुढचं पद मिळत नाही. सिद्धीत जर अटकला तर पुन्हा मग पुढची वाटचाल त्याची काय होऊन जाते? बंद पडून जाते. नोपजेची जीवी कोड महासिद्धीचे त्यांनी साधन सांगितलंय. महाराज राजेंद्रदास महाराजांनी त्यांनी सांगितलं असं की 15 दिवसात सिद्ध्या प्राप्त होतील. जास्त दिवस नाही. तुम्हाला काय करायची का सिद्धी? फक्त 15 दिवसात होतील. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं, भक्तांनी याच्या मागं लागू नये. भक्त लागू नका याच्या मागं. कारण याच्या मागं जो लागला तो वेगळ्या मार्गाला जातो. महासिद्धीच्या मार्गाला लागणाऱ्याला कदाचित पिशाच्य योनीलपर्यंत सुद्धा काय व्हावं लागतं? जावं लागतं. आणि म्हणून सिद्धीचा काय आहे का नाही. अरे महाराज, दुसऱ्याच्या मनातलं कळणं एक सिद्धी आहे. अरे यांना कल्पाच्या पलीकडचं कळतं. दुसऱ्याच्या मनातलं काय घेऊन बसलेत? कल्पाच्या आद्यपर्यंत कल्पाच्या अंतीपर्यंत कळत राहतं, पण त्यांनी त्याचा उपयोग केलेला नाही. नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे कोड जीवी नुपजेची. ऐशे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज, तया नाव तेज आध्यात्मिकते. ऐसे ईश्वराकडे निज धावे, असं ईश्वराकडे अंतकरणानं धावणं. निज म्हणजे अंतकरण, मूळ अंतकरणातून. मला धावणं असतं ते कुठून धावणं असतं? आतूनच असतं. बाहेरच्या धावण्याला संतांनी धावणं मानलेलं नाही. तुकोबरायांनी मानलं नाही. वरी भगवा झाला नामे अंतरिवश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू, आहे का नाही, असं म्हटलंय. तुकोबरायांनी तसंच म्हटलंय. मला तुकोबराय म्हणतात काय, मनी धन आणि मान ऐशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा, आहे का नाही. मनी धन आणि मान, वरवरचं भजन आपल्याला दिसत असेल, पण मनात जर धनाची आणि मुखे सांगे ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा, त्यानं काय आपल्याला ओशी तेथे काहीची दूधच आहे का नाही. अशा प्रकारचं तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून महासिद्धीचं कवड कौतुकही त्या महात्म्याच्या मनात येत नाही. महासिद्धीचं कवड कौतुक. ऐशे ईश्वराकडे निज अंतकरणानं धावत असताना धावे आपसया सहज, तया नाव तेज आध्यात्मिकते. आणि अशा तेजाला सोबत घेऊन जो धावतोय त्यात
तेजाला आध्यात्मिक तेज असं म्हणतात. आध्यात्मिक तेज असं म्हणतात. ऐका नाही महाराज. आता सर्व ही साहती या गरिमा. क्षमा, क्षमेचं वर्णन करतात. आता क्षमा कशाला म्हणावं. आता सर्व ही साहती या गरिमा गर्वा न येतेची क्षमा. जैसे देह वाहुनी रोमा वाहने जैसे. सर्व ही साहती गरिमा. महाराज सर्व सहन करत असताना, ऐका नाही, सगळ्याविषयी सहन करत असताना पण त्या नुसतं सहन करण्याला क्षमा माऊलींनी मानलेलं नाही. सहन करण्याला क्षमा माऊली मानत नाहीत. का सहन करण्याला क्षमा मानत नाहीत? तर त्याचं कारण आहे, कधी कधी क्षमेनं सहन केल्या जात नाही, नाविलाजानं सहन केल्या जातं. क्षमेनं सहन केल्या जात नाही. ज्यानं आपल्यावर अन्याय केला तो बलवानच इतका असतो की आपल्याला फक्त सहन केल्याशिवाय काही काय नसतो. काय करावं, काऊ तुमच्यावर एवढा अन्याय काय होतंय आपल्या कोणत्या बुवाचं, आहे का नाही, काय करावं, काय म्हणजे अशा प्रकारे काय केलं जातं, सहन केलं जातं. कधी कधी महाराज माणूसच असा आपल्या जवळचा असतो ज्याच्यावर इतकं प्रेम असतं की दंड देण्यात इतकी प्रवृत्ती, तेही नाईलाजानंच प्रेमापोटी काय केलं जातं, सहन केलं जातं. त्याला सहन करणं म्हणत नाही. सहन करणं कशाला म्हणावं, गर्वानं येते क्षमा. क्षमेचा काय येऊ नये, गर्व येऊ नये. मी सहन केलं, मी त्याला क्षमा केलं, त्याच्या गुन्हा माफ केला, हेही मनात येऊ नये. सहज शांती कोण ऐका नाही, गप दात खाऊन गप राहणं त्याला काय समाज शांती म्हणतात का? ऐका नाही महाराज, ते नाही आहे क्षमा. महाराज माऊलींनी दृष्टांत गोड दिलाय. दुसऱ्याचे अन्याय कसे सहन करणं त्याला क्षमा म्हणतात. ऐका, जैसे देह वाहुनी रोमा वाहने नेणे. आपला देह 3.5 कोटी रोम वाहतोय. अंगावरचे रोम केस किती आहेत प्रत्येक माणसाच्या? 3.5 कोटी. तुम्ही म्हणले नाही काही टकलं पडलेलं आहे, काहीच्या अंगावर कमी आहेत, काहीच्या जास्त आहेत. ऐका 3.5 कोटी रोम नसतील तरी छिद्र किती आहेत ते छिद्राचं वर्णन आहे. छिद्र 3.5 कोटी आहेत. रोम जिथं नसेल तरी तिथं काय असतात, ते छिद्र असतातच. म्हणून 3.5 कोटी रोम आहेत अंगावर एका माणसाच्या. 3.5 कोटी म्हणजे कमी आहेत का? 3.5 कोटी महाराज, 3.5 कोटी रोम आपण अंगावर वाहतो, पण कधी गर्व येतो का? अहो काय सांगा, 50-60 वर्ष झाले 3.5 कोटी रोम अंगावर वाहतोय, असं कधी वाटतंय? त्याचं कधी वजन होतंय? महाराज ते रोम केस अंगावर वाहत असताना जसं मनात येत सुद्धा नाही मी सहन वाहालोय याचं वज, तसं दुसऱ्याचे अन्याय सहन करताना मनात सुद्धा न येणं याचं नाव काय आहे? क्षमा. याचं नाव आहे क्षमा. तनतन करून क्षमा करणं याला क्षमा म्हणलेलं नाही, तो नाविलाजी, आहे का नाही. आता धृती धैर्य कशाला म्हणावं? धैर्याचं वर्णन 18व्या अध्यायात केलेलं आहे. सात्विक धैर्य, राजस धैर्य आणि तामस धैर्य. तिथं धैर्याचे काय सांगितलेले आहेत, प्रकार सांगितले आहेत. धैर्य कशाला म्हणावं? आणि मातलिया इंद्रियाचे वेग, का प्राचीन खवळले रोग, अथवा योग वियोग प्रियांचे, या आगव्यांचाची थोरू, एके वेळे आलिया पुरू, तरी आगस्ते का होऊनी धिरू उभा ठाके. आणि मातलिया इंद्रियाचे वेग, इंद्रियाचे वेग मातलिया, इंद्रियाचे वेग, इंद्रियात विकाराचे वेग काय झाले? उन्मत्त झाले, मातले, आहे का नाही. आतले महाराज इंद्रियाचे वेग जर मातले तर मोठ्या मोठ्याला काय केलं या इंद्रियाच्या वेगानं? खाली आणलंय. महाराज पंडूराजा म्हणजे काय साधा होता का? साधा होता? अरे बालपणापासून ज्याचं जीवन भीष्माचार्याच्या संगतीत गेलंय, ज्याचं जीवन विदुर काकाच्या संगतीत गेलंय, असं विदुर काकाच्या ज्ञानी महात्म्याच्या संगतीत ज्याचं काय गेलंय, जीवन गेलंय, आहे का नाही, असा महात्मा आणि ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे, राजा आहे, आणि शाप झाला. बरोबर आहे का नाही? शाप झाला. आपल्याला शाप आहे हे माहीत नाही का? माहीत नसल्यावर सोडून द्या. आपल्याला शाप लागला हे माहिती आहे, पण आणि तो शापाचा परिणाम आपला प्राण तो काय करणार आहे, घेणार आहे. पण इंद्रियाचे वेग मातलिया, पण तिथे इंद्रियाचा वेग काय झाला? मातला, उन्मत्त झाला. अरे माद्री माता विनंती करत होती, हात जोडत होती, मरण येईल, मरावं लागेल तुम्हाला, पण त्यांना त्या इंद्रियाच्या वेगापुढं तेही त्यांच्या लक्षात आलं, मरावं लागलं. परिणाम म्हणजे इतके इंद्रियाचे वेग काय आहेत, खतरनाक आहेत. इंद्रिया अधीन झालो देवा. तुकोबारायांनी तर सांगितलं महाराज, देवाकडे प्रार्थना केली, देवा इंद्रियाच्या अधीन. अरे बाप बाप बाप,
इंद्रियाच्या तुकोबराय म्हणतात देवा काय पुराणं वाचतो आम्ही, पुराणं ऐकतो, पुराणात काय कथा ऐकल्या इंद्रियावर विजय मिळवलेल्या लोकांचे आहे का नाही. पुराणीचा अर्थ आणि ता मनास होय कासावीस जीव माझा, ऐका नाही देवा माझा जीव कासावीस होतोय. इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित, त्यांचे रंगी चित्त रंगलेशे, एकाचेही मज न घडे दमन अवघी नेमून कैशी राखो. अरे एका इंद्रियाचं जेव्हा दमन होत नाही तर तू सगळे सांभाळ. तू काय म्हणे जरी मोकलीशी आता तरी मी अनंता वाया गेलो. देवा तूच पाय आता, आणि तो जर मला बाजूला केलं तर मी वाया गेल्याशिवाय राहणार नाही. येते अवगुण काय करू मन अनावर राहे ना देवा तू राह आता, तुझ्याशिवाय आता तू काय म्हणे तू आता राख म्हणे रे. महाराज मातल्या इंद्रियाचे वेग किंवा प्राचीने खवळले रोग प्राचीने म्हणजे प्रारब्धानं रोग खवळले म्हणजे उन्मत्त झाले. महाराज एखाद्या वेळेला सगळेच रोग काय होतात मग एकदाच येतात, आहे का नाही. प्राचीने खवळले रोग परिवारासह येतच ते, आहे का नाही. सांगितलंय आयुष्याचे सूत्र विघडता उमटे भूतांची खडाडता. मग सगळे आपलं पसारा बांधायला सुरुवात करतात, आहे का नाही. काय होते माहिती का, जसं जसं आयुष्य जवळ येईल, जसा काला जवळ येईल तसे माणसं प्रसाद घेणं, बांगड्या घेणं, खुळखुळे घेणं, थैली बांधून ठेवा. तसे पंचमहाभूत आपापल्या पडश्या काय करतात बांधायला सुरुवात करतात. आणि एकानं पडशी खळबळ सुरू झाली की ते देहावर त्याचे परिणाम दिसायला लागतात. महाराज आता दिसणं, आता ऐकू येईन, आता टोंगळे दुखायले, आता हे अंकन करायले, काही नाही. आता पडश्या बांधायला काय झाली सुरुवात झाली. आता काला झाला रे झाला. काही तर काल्याची वाट नाही पाहिली, द्वादशीलाच पडश्या उचलल्या. हो लवकरच गेला, लवकर गेले म्हणजे द्वादशीला काय उचललेले आहेत, पडश्या उचललेल्या आहेत. काही दशमीलाच उचलल्या. आता दर्शन झालं ना, मग आता एकादशी घरी सोडू, काय अडचणी असं सांग, आहे का नाही. का प्राचीने खवळले रोग, प्रारब्धानं काय झाले रोग खवळले, उन्मत्त झाले. अथवा किंवा योग वियोग प्रियाप्रियांचे योग वियोग, आहे का नाही. प्रियाचा वियोग अप्रियाचा योग, आहे का नाही. प्रियाचा योग जे प्रियाप्रिय म्हणजे जे आवडतं ते लांब जाणं आणि नावडतं ते जवळ येणं. आणि महाराज संसारात बहुतेक असायचे, नाथ महाराजाची बोली आहे तुम्हाला आठवण, संसारात बहुतेक असायचे. नाथ महाराज म्हणतात कसं आहे, जे भेटावं वाटतं ते भेटत नाही, आहे का नाही. महाराज पाहा ना आपलं असंच आहे, जो पाहुणा भेटावं वाटतो तो 2-2, 4-4 वर्ष काय होत नाही भेटत नाही. आणि ज्याचं तोंड पाहायचं नाही तो बाजारात म्हणतो ओ राम राम चला चहा प्या, 5 टाका चहा. म्हणजे ज्याचं तोंड पाहायचं नाही तो रामपाऱ्यात राम घालायला हजर. आणि ज्याला भेटावं वाटतं तो काय होत नाही भेटत नाही. तसंच आहे महाराज ते, आहे का नाही. प्रियाप्रियांचे योग आले झाल्यानंतर या आगव्याचाची थोरू एके वेळे आली पुरू तरी आगस्ते का होऊन धिरू उभा ठाके. हे एक नाही आलं. इंद्रियाचे वेग सोबतच रोग सोबतच खवळले आणि प्रियाप्रियांचा योग एकदाच झाला. कधी सगळे संकट काय होतात एकाच वेळेला येतात. एकदाच आले आणि थोडे नाही आले. या आगव्याचा थोरू एके वेळे आलिया पूर आला सगळ्यांचा पूर आला. पुरात खूप ताकद राहते महाराज. गावच्या गाव वाहून न्यायची पुरात काय राहते ताकद राहते. सगळ्यांचा एकाच वेळेला थोरू पूर आला. नुसता लहान पूर नाही आला, मोठा पूर आला. आईल पाणी लागलं असं एवढा काय आला पूर आला. तरी आगस्त्य का होणी धीरू धैर्य एवढं राहतं की त्या पुराच्या मधात, पुराच्या कडील नाही येतो, पुराच्या मधात उभा आहे पण आगस्तीसारखा उभा आहे. आगस्तीनं काय केलं, एका घोटात समुद्र गिळला. पूर केवढा की समुद्रापुढं असे करोडो पुरं जातात त्याला समुद्र म्हणतात. आणि तरी महाराज अपुरे मानमचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सशांती मापनोती न काम कामी. तिथेही कोणाचा दृष्टांत दिलाय भगवंतानं, त्या समुद्राचा. महाराज समुद्राचा दृष्टांत दिलाय. लाखो नद्या पुरं घेऊन जातात पण किंचितही आपली मर्यादा सोडत नाही. तसा का अगस्त्य येतो एका घोटात समुद्र प्याला. हे पूर काय येतं अगस्त्य होणी का धीरू उभा ठाके. महाराज असा अगस्तीसारखा धैर्यवान होऊन तो मधात काय राहतो त्याच्या सगळ्याच्या उभा राहतो. त्यानं तो हल्ल्या जात नाही. त्याला धैर्य म्हणावं. त्याला काय म्हणावं धैर्य. परमार्थात धैर्य लागतं. महाराज
परमार्थात भगवंताचं नामस्मरण काय करून देतं आपल्याला, तर भगवंताचं नामस्मरण आपल्याला आपलं अनुकूल प्रारब्ध प्रतिकूल प्रारब्धाचे भोग टाळण्यापेक्षा, भोग टाळत नाही असंही नाही, पण बहुतेक असं दिसतं की टाळत नाही, किंवा संतांनी तशी प्रारब्ध केली की आमचे भोग आम्ही भोगतो, ऐका नाही, आमच्या विषयाला आलेले भोग द्यावा टाळू नको, पण ते भोग भोगत असताना, सुखदुःखाचे भोग भोगत असताना धैर्याचे नामस्मरण कमी पडू देत नाही. आले भोग, अनेक संत महात्म्यावर आले. बहुतेक संतांनी महाराज प्रारब्ध टाळायला नकारच दिला. मना येईल तू जन्म भलते कुळी तुझमे साकडे घालत नाही, ऐका नाही, तो नव जावे, ऐका नाही, हेच सांगतोय देवा. आमच्या जे प्रारब्धान आलं ते आम्ही भोग काय करत राहू, भोगत राहू, त्याचा महाराज नाही. प्रेमानंद बाबाला अनेक लोक आता किडनी द्यायला तयार आहे. त्याविषयी तरुण पुल घालता म्हणे, बाबा माझी एक प्रार्थना आहे, माझी किडनी घ्याच तुम्ही, ऐका नाही, माझी किडनी घ्याच. त्यांनी सांगितलं महाराज त्याला जगवायचं त्यावेळेला गेलेल्या किडनीवरही जगवायला आहे, आणि मारायचं असेल तर चांगल्या किडनीवाल्यालाही काय करायला, काही काहीच्या दोन्ही किडन्या चांगल्या, सगळे इंद्रिय चांगले, त्यांनी सांगितले एका क्षणात ॲक्सिडेंट व्हायला. शालिक्रम एखादं घरचं का. अशा प्रकारचं आमचं जे प्रारब्ध आलेलं आहे ते प्रारब्ध काय करत राहू, न घाली विठ्ठला भार तुला मी वझ टाकणार नाही, आहे का नाही. अशा प्रकारचं अगस्ती सारखा तो मधात काय राहतो, उभा राहतो, याला धैर्य म्हणतात. आता आकाशाची धुमारेखा उठिली बहुवा आगळिका, ती गिळी की झुळका वारा जेवी, आकाशी धुमाची रेखा. महाराज आकाशात एवढं धुपन झालं, कधी कधी असं भयान काय होतं, धुपन होतं, भयान धुपन झालं, पण वाऱ्याची एक झुळूक त्या धुपणाला काय करते, वाहून नेते, स्वच्छ आभाळ करते, एक झुळूक. असं आहे का, एवढं मोठी धुपणाची भिंत तयार झाली, आता वारं या भिंतीतून पलीकडे कसं जाईल, असं आहे का. एका क्षणात एक झुळूक त्या धुपणाचा काय करून टाकते, नायनाट करून टाकते, आकाश स्वच्छ करून टाकते. तेवी आधी भूतादी दैवा अध्यात्मादी उपद्रवा, पातल्या पांडवा गिळो निघाली. आधी भूतादी दैवा अध्यात्मादी उपद्रवा, आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक असे सगळे उपद्रव आले, एकाच वेळेला सगळे आले, एकाच वेळेला, आहे का नाही. सगळे आले, आध्यात्मिक दुःख आलं, आधिभौतिक आलं आणि आधिदैविक आलं, आहे का नाही. आधिभौतिक आपल्या जवळच्या माणसापासून, आपण ज्याला आपलं मानलंय अशा माणसापासून जे दुःख होतं त्याला आधिभौतिक दुःख म्हणतात, आहे का नाही. निसर्गापासून जे होतं त्याला आधिदैविक दुःख म्हणतात, आणि शरीरात असाध्य असे रोग निर्माण होतात त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक रोग म्हणतात. बरोबर आहे का नाही. त्याची व्याख्या करत असताना अशीच केली, निळोबरायचं आहे का अभंगाचं आहे का नाही. अतिवृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटिले झाला कष्टी, आग्नेय जाळीता नावरे संकटे, आधिदैविक तापतो बोलीजे. असे 3 तापाचं काय आलेलं आहे, एक निळोबरायचा अभंगच आलेला आहे. आणि म्हणून असे तिन्ही दुःख एकदाच आले महाराज. काय पत्नीला दवाखान्यात नेलं, आहे का नाही. डॉक्टरनं सांगितलं सही करा म्हणजे भरोसा नाही, आणि सही करा हातात काही सांगता येत नाही. सही केली, तिला हात टाकलं, तिचं ते काय होतंय काय नाही ते सांगता येत नाही. चिंता आहे का नाही. मला नुसतं पळापळी हे माणसं इकडं पळते तिकडं पळते, ते तसं झालं. लगेच फोन आला दुसरा, का हो तुमचं पोरगं गाडीहून घसरलं, कितीक लागलंय माहीत नाही, पण गाडीहून घसरलं. अरे बापरे, घसरलं. तिसरा फोन आला, अहो तुमच्या सोयाबीनीत अख्खा पूर घुसला. बरोबर आहे का नाही, घुसला, अख्खा पूर घुसला, आणि त्यावढ्यात त्याला चक्कर येऊन पाळला. अरे लोक म्हणे उचला याला उचला, आणि मग त्याला डॉक्टरकडून नेलं, त्या मिशनी त्यालाच घालावं लागलं. आणि घालून बाहेर काढल्यावर सांगितलं ब्रेन ट्युमर, तुम्हाला स्वतः आलंच कॅन्सर आहे. आध्यात्मिक दुःख पत्नीचं मुलाचं, आध्यात्मिक आपलं आधिभौतिक दुःख पत्नीचं मुलाचं, आधिदैविक दुःख वावरात पूर घुसलाय, आणि आध्यात्मिक दुःख स्वतः रोग झालाय. तिन्ही एका जागी आले तरी विठ्ठल 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 विठ्ठल, याला म्हणतात धैर्य. अगस्ती होऊन का माझी उभा टाके, याला म्हणतात धैर्य.
हो हो अवघड आहे. जसा धुपन वारा गिळतो तसं काय करणं गिळून चालणं. वाचावदे परी करणे कठीण. वाचावदे वाचावदायला सोपं आहे महाराज, करणे कठीण. असा एकाग्र गाथा वाचायला बसला आणि फोनाला तुमच्या वावरात वाढणीरं घुसली तर गाथा गुंडाळीत नाही, आपण गुंडाळीत नाही, फेकितो गाथा आणि कुठं पळवतो अगस्तिका उभा होऊन टाके. सोपं नाही, सोपं नाही महाराज. हे माऊलींनीच सांगावं, माऊलींनीच करावं, माऊलींनीच तो आनंद भोगावा. आपल्याला भेटतोय का नाही त्याचं काही कळलं नाही गेलं. हे सोपं नाही आहे. पातळ्या पांडवा तसे आध्यात्मिक आदिभौतिक अधिक असे सगळे उपद्रव एकदाच आले तर प्राप्त झाले असता अर्जुना गिळोने घाली. गिळावंच लागतं महाराज. ताऊन स्थितिक्षस्व भारत. सहनच करावं लागतं. सहन करण्याशिवाय काय नसतो, पर्याय नाही, काहीच पर्याय नाही. आहे का नाही. म्हणून सांगितलं अर्जुना सहनच करावं लागतं. याला गिळोने घाली. खना 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 त्याला काय करावं लागतं. बरं करतो काय आपण, करतो काय आपण त्याला, आपल्याकडून दुसरं होणार काय. त्याला सहन केल्याशिवाय दुसरं आपल्याकडून काय नाही, पर्याय नाही. तुकोबराय म्हणतात, तुकोबरायचा अभंग आहे पा. तुकोबराय म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, केवळ दुःख, केवळ मिक्सअप सुख सुद्धा नाही त्याच्यात, दुःखाची केवळ. आणि भोगणे ते फळ संचिताचे, संचिताचे फळ भोगणे, पण संचिताचे फळ भोगण्याचा उद्वेग वाहिल्या दुःख. मग पदरात काय पडतं, दुःख. महाराज दुःख संचिताचं पडत, त्या घटनेचं पडत नाही, तिचा उद्वेग वाहिल्याचं काय पडतं आपल्याला पदरात, दुःख पडतं. अशा प्रकारे गिळोनी घाली. ते सगळं गिळूनच घालावं लागतं. ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलोनी धैर्याचे सांगावे करी धृती मनिपे अवधारित येते गा. चित्तक्षोभाच्या अवसरी, चित्ताला क्षुब्ध करणाऱ्या वेळेला, हे सगळ्या घटना चित्ताला क्षुब्ध करणाऱ्या असतात, चित्त चंचल बनवणाऱ्या राहतात, चित्त स्थिर राहू देत नाही. हे दुःख काय चित्त स्थिर राहू देतं का, चित्त स्थिर राहू देत नाही. आणि असं चित्त अस्थिर होण्याची वेळ आली, आपल्यावर पातल्या वेळ आली अर्जुना, की काय करतो, धैर्याचे सांगावे कधी, चांगल्या प्रकारचं जो धैर्य काय करतो, धारण करतो, धारण होतं, त्याला धृती असं म्हणतात. धीरतो कारण साह्य होतो नारायण. महाराज देव त्याचंच सहकार्य करतो की ज्याच्याजवळ काय आहे, धैर्य आहे. धृती मनिपे अवधारित येते गा. अर्जुना त्याला धैर्य असं म्हणतात. आता शौच म्हणजे शुद्धता, आहे का नाही. शुद्धता कशाला म्हणतात, आहे का नाही, ते शौच सांगतायत. आतली शुद्धता आणि बाहेरची शुद्धता दोन्ही सांगतायत. आता निर्वाळुनी कनके भरला गांगे पिऊखे तया कलशाचे सारखे शौचाचे निर्वाळुनी कनके. कनके निर्वाळुनी, आहे का नाही. गव्हाचा उंडा, कणिक म्हणजे उंडा, गव्हाचा उंडा नाही, कणक म्हणजे सोनं. आणि कणक ते बी सोनं निर्वाळून म्हणजे शुद्ध करून. मला सोनं हे शुद्ध मानले. सगळ्यात पवित्र भांड कशाचं मानले, सोन्याचं मानले, सोन्याचं भांड मानले. ते कुठेही अपवित्र होत नाही. ते सोनं पहिलंच शुद्ध, आणि पुन्हा ते जाळून म्हणजे त्यात हिनकस भाग ठेवलेला नाही, असं शुद्ध सोनं केलं. आणि त्याचा काय केला, घट बनवला, तांब्या बनवला, शुद्ध सोन्याचा तांब्या. आणि पुन्हा त्याच्यात पाणी भरलं, भरीला गांगे पिऊखे. गंगेचं पाणी नाही, अमृत रूपी गंगेचं पाणी त्यात भरलं, किंवा गंगेला अमृत म्हणले. स्वामी विवेकानंदाला अमेरिकेत प्रश्न विचारला की तुमच्या देशात पवित्र नदी कोणती आहे. ते म्हणले सरस्वती. ते विचारणार आहे त्याला उत्तर माहिती होतं, पण ते विचारलं होतं त्यानं. ते म्हणला का हो, आम्ही तर गंगा ऐकतो आणि तुम्ही तर सरस्वती सांगायला लागले. ते म्हणले तुम्ही नदीबद्दल विचारले, गंगा नदी नाही, गंगा अमृत आहे. गंगा नदी नाही आहे, पाणी नाही आहे, ती काय आहे, अमृत आहे. वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा. ते अमृत आहे, अमृत. अशा प्रकारचं गंगारूपी अमृतानं भरला त्या कलशाचे सारखे शोचाशे. याचा अर्थ सोन्याचा तांब्या असल्यामुळं, कलश असल्यामुळं ती सोन्या बाह्य शुद्धता, आणि त्यात गंगेचं पाणी भरल्यामुळे आत अंतरशुद्धता.
कधी कधी भांडं शुद्ध असतं, त्यातले पाणी अशुद्ध असतं, कधी कधी पाणी अशुद्ध असतं, शुद्ध असतं, भांडं अशुद्ध असतं, दोन्ही प्रकारचं असतं. अरे एक शुद्ध एक अशुद्ध चालत नाही. पाणी गंगेचं आहे, अमृत आहे, गंगेचं पाणी आहे, आणि दारूच्या भांड्यात आणले काही सापडणं. बायकोन सांगितलं होतं तुम्ही गंगेला गेले तर मला तीर्थ आणा. मग इकडं तिकडं पाहिलं तर बाटलीच सापडणं एक होती पडलेली, एवढी बाटली. त्याला वाटलं आपल्या थैलीतही बसती, छोटीशी आहे, देशी घी. त्याच्यावर नावही होतं. त्यानं ते काय केलं, खळा त्याला वाटलं धुतल्यावर काय व्हायला चांगली. माऊली ज्ञानोबराय म्हणतात 1000 वेळेला जरी धुतली, ते गंगोदक जरी आले मद्याचे या भांडा आले तरी ते घेऊ नये काही केले शुद्ध. काय असं विचारी पा विचार कर ना त्याचा. ते नवे मद्य भांडे पवित्र गंगे, मद्याचं भांडं गंगेत सुद्धा पवित्र होत नाही. भांडं चांगलं आहे, आपलं भांडं वाईट आहे, पण सुवर्णाचा कलश माझी भरला सुरारस आहे का नाही. सोन्याचा कळस, माझी भरला सुरारस. कळस सोन्याचा आहे आणि मधात दारू भरली, बरं की. माझी भरला सुरारस आहे का नाही. किंवा मातीचं भांडं आहे आणि मधात अमृत आहे. त्याचं तिसरं चरण आहे त्या अभंगाचं. मातीचं भांडण मधात काय कर, तुम्ही सांगा संतजन. असं सोन्याचा कळस माझी भरला सुरारस, काय करावे हां सांगा संतजन. काय करावे प्रमाण आहे का नाही. आम्ही कशाला प्रमाणभूत मानावं संतजन तुम्ही सांगा. हा अभंग बाबांच्या पाठात आला होता 2011 साली. मी चातुर्मासाला होतो त्यावेळेस. सोनियाचा कळस माझी भरला सुरारस, त्यांनी सांगितला अर्थ. ते म्हणले आता मग काय करावं. ते म्हणले तुकोबरायच म्हणले काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन. मी कशाला सांगू, आपण तू संतालाच विचारू. त्यांनी त्याच्यावर काही विश्लेषण केलेलं नाही आहे का नाही. काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संतजन. आपणही म्हणू तुम्ही सांगा संतजन. काय करता म्हणजे कळस भांडं चांगलं आहे, मधातला पदार्थ वाईट आहे. एखाद्या वेळेला पदार्थ अमृत आहे पण भांडं काय आहे, अपवित्र आहे, तरी चालत नाही. हां 60 मृतिकेचा घट आणि माझी अमृताचा 60. अशा प्रकारचं काय करावे प्रमाण. काय करावं तुम्ही सांगा आहे का नाही. अशा प्रकारे महाराज. पण सोन्याचं भांडं असल्यामुळं बाह्य शुद्धता आहे आणि आता गंगेचं पाणी असल्यामुळं आंतरही काय आहे, त्या कलशासारखा आंतरबाह्य जो शुद्ध झालेला आहे. आता बाह्य शुद्धता कशानं मिळवली, त्यानं आंतरशुद्धता कशानं मिळवली, हे दोन्ही सांगतात. जे अंगी निष्काम आचारू, जीवी विवेकू साचारू, तो सबाह्य घडला आकारू सुचित्वाचाची. अंगी निष्काम आचारू, बाह्यची शुद्धता निष्काम कर्मानं होते, कर्मानं होत नाही, निष्काम कर्मानं होती. कर्मानं शुद्धता होत नाही, कर्मानं महाराज अपूर्व तयार होतं. कर्मानं शुद्धता होत नाही, कर्मानं अपूर्व म्हणजे पाप पुण्य. आणि पाप पुण्याचा भोग आपल्याला काय करावा लागतो, भोगावा लागतो. पण निष्काम कर्मानं अपूर्वही तयार होत नाही आणि शुद्धता होती. महाराज आता निष्काम कर्म करणं तर काय नाही राहिलं, डोक्यातच नाही राहिलं, कोणीच नाही. म्हणून निष्काम कर्म आदिभूताची देवा अंगी निष्कामाचारू. सगळा आपलं कर्म त्याच्या बाह्य काय आहे, निष्काम आहे. आणि निष्काम कर्म म्हणजे कर्म करणं आणि त्याच्यातून फलाची अपेक्षा न करणं. फलाची अपेक्षा न करणं महाराज निष्काम कर्म. माणसं सकाम कर्म अर्ध्या रात्री करतात, पण निष्काम कर्म कोणतंही करत नाही, करतच नाही. अंगी निष्कामाचारू, जीवी विवेक साचारू. आणि आज शुद्ध कशानं झाला, विवेकानं झाला. ऐका, आतली शुद्धता कशानं होते, आतली शुद्धता विवेकानं होते. माऊली ज्ञानोबरायचं मत. आता माऊलीच्या पुढं कोणाचं मत आहे, पुन्हा कोणाला विचारायचंय, पुन्हा वेदाला विचारायचंय का, पुराणाला विचारायचंय का, श्रुतीला विचारायचंय का, शास्त्राला विचारायचंय, कोणाला विचारायचंय. माऊली पुढं कुणालाही विचारायची आता काय नाही, गरज राहिलेली नाही. विवेकानं अंतर काय होत असते, शुद्धी होत असते. निष्काम कर्मानं बाह्य शुद्धता आणि विवेकानं काय होते, जीवातली म्हणजे जीव म्हणजे आतली अंतर काय होते, चित्त शुद्ध होतं आहे का नाही. तो सबाय घडला आकारू सुचित्वाचाची. असा आतून बाहेरून अर्जुना तो शुद्धतेचाच घडलेला आहे असं तू समज. शुद्धता अंतरशुद्धता आणि बाह्य शुद्धता. आत विवेक जागत असेल आणि बाहेर निष्काम कर्म असेल तर तो असा काय आहे, शुद्ध आहे. का फेडीत पापताप
पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे फेडीत पापताप. महाराज गंगा उगमापासून समुद्राला जाते पण 3 कामं करीत जाते. माऊली ज्ञानोबारायांनी तर 3 कामं सांगितली. काय कामं करते? फेडीत पापताप, पाप फेडीत, ताप फेडीत. पाप फेडीत त्यात स्नान करणाऱ्याचे काय घालवते? पाप घालवते. आणि ताप 2 प्रकार घ्या, ऐका नाही. ताप इथं पाप गेल्यावर आध्यात्मिक आधी भौतिक ताप राहतच नाही. हे ते तापच जे येतात ते कशामुळे येतात? पापामुळे येतात. तो ताप म्हणण्यापेक्षा ताप शब्दाचा अर्थ बाह्य शीतलता देतं. माणसाला 2 होतं महाराज. गंगेच्या स्नानानं, आता ज्यानं गंगेत स्नान केलं त्याला माहिती असेल, गंगेत जर श्रद्धेनं स्नान केलं, महाराज किती थकलेला माणूस असू द्या, किती थकलेला माणूस असू द्या, नुसतं स्नान केलं की कुठून ऊर्जा येते, सगळं शरीरात असं होते, उष्णता जाते, त्याचा थकवा निघून जातो, सगळं शरीरात काय येते? ऑटोमॅटिक उष्णता येते, ते उष्णता जाते, उत्साह येतो. उत्साह काय येतो? म्हणजे बाह्य तापही घालवते, आहे का नाही, आणि पापही घालवते. 2 कार्य करते, आहे का नाही, 2 कामं करते. आणि पुन्हा पोखित तिरीचे पादप, पादप म्हणजे झाडं, पादप आपण 14व्या आपलं 15व्या अध्यायात पाहिलं, झाडाला पादप एक नाव आहे. पादप काय? पायानं पाणी पितो म्हणून त्याला काय म्हणतात? पादप. पोखित तिरीचे पादप आपल्या तीरावर येणाऱ्या झाडालाही पुष्ट करीत. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा कुठं जात असते? समुद्राला जात असते. मूळ गंगा निघते ती समुद्राला जाण्याकरता, पण समुद्राला जाता जाता मधात हे कामं करत जाते. जसं आपल्याला मूळ ध्येय असतं आपलं रानात जाणं, मूळ ध्येय आपलं काय असतं? रानात जाणं, कामाला जाणं. पण हातात काडी असते, पुढे ढोरं असतात, काही मूळ आपलं शेतात जाणं लक्ष असतं. पण आपण मधात कुत्र्याला काडी हाणत, डुकराला काडी हाणत, एखादं म्हातारं बसलं असलं तर त्याला काडी टोचत, एखाद्या लेकराला चिमटा घेत, असे मधातही काही कामं करत करत जातो ना आपण, जातो ना काही ना काही कामं करत. तशी गंगा काय करत जाते? मधातली कामं करत जाते. फोडीत फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जसं गंगेचं पाणी, आप म्हणजे पाणी, पाणी जसं समुद्राला जातं म्हणजे आपलं साध्यही प्राप्त करते आणि लोकांनाही त्याचा उपयोग करत जाते. किंवा दुसरं उदाहरण काय? जगाचे अंधे फेडितो, श्रेयची राऊळे उघडितो, नेगे जैसा भासवतो प्रदक्षिणे. सूर्य महाराज, सूर्य आपली प्रदक्षिणा करायला निघतो. सूर्याचा नियम आहे, 1 प्रदक्षिणा काय करायची? घालायची. मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालायची त्याचा नियम आहे. पण तो प्रदक्षिणा घालत असताना जगाचे अंधे फेडितो, जगाचा आंधळेपणा घालवतो. दिसत नाही लोकांना अंधारात, तो आंधळेपणा घालवतो. पुन्हा स्त्रियेची राऊळे उघडितो. स्त्री म्हणजे लक्ष्मी आणि राऊळ म्हणजे घर, मंदिर. लक्ष्मीचं घर उघडत जातो. लक्ष्मीचं घर म्हणजे लक्ष्मी कुठं राहते? कमळात. कमळ आणि कमळाला उघडत म्हणजे कमळही सूर्यामुळं काय होतं? उमलतं. कमळाला उघडत निघे जैसा भासवतो प्रदक्षिणे. जसा सूर्य प्रदक्षिणेला निघतो तसं तैसी बांधिली सोडिता, बुडाली काढिता, सांकडी फेडिता आरतीची या. महाराज तसे हे महात्मे निघालेत प्रवासाला. साध्य काय आहे त्यांचं? भगवत प्राप्ती. जसं गंगेचं साध्य समुद्र आहे, सूर्याचं साध्य प्रदक्षिणा आहे. पण मधात जशी गंगा सूर्य उपकार करत लोकांवर निघते, तसा तो महात्मा बांधिली सोडिता. स्वतः तर चाललायच, पण बांधिली सोडिता. जे बांधलेले आहेत त्यांना काय करतो? तो महात्मा सोडीत चालतो. या बंधनातून, संसारूपी बंधनातून सोडीत चालतो. ऐशे जागवितो मना सरिषे जना सहित. मना जागवितो, खरंच उद्देश आमचा मना जागवितो. पण झाला कोणाला फायदा? तर झाला सरिषे जना सहित. ऐके साधावित गेलो जना भय नाही सत्य जाना. तुकोबाराय म्हणतात साधावित गेलो लोकांनाही जागा करीत 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 झाला फायदा तर झाला. आम्ही तर जागे झालो, पण आम्ही जागे होता हे सांगितलं की उठा जागे वारे आता. झाला फायदा तर झाला, असं तुकोबाराय म्हणतात. बांधिली सोडिता, बुडाली काढिता. जे बुडालेले आहेत भवसागरात त्यांना काढीत सांकडी फेडिता आरती. जी आरती आहेत, अर्थ आहेत, ज्याच्यावर संकट आलेले आहेत त्यांचे संकट फेडत घालवत किंबहुना दिवस राती पुढीलाचे सुख उन्नती आणीत स्वार्थी प्रवेशी. जे फार काय सांगू अर्जुना, दिवस रात्री रात्रंदिवस पुढीलाचे सुख उन्नती. सतत स्वतःचा तर हिताचा विचार आहेच आहे, पण पुढच्याच्याही काय आहे? हिताचा विचार आहे, पुढच्याच्याही सुखाचा विचार आहे.
असं दुसऱ्याच्या सुख वाढवीत 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 स्वार्थी प्रवेशी जे आपले मूळ जो त्यांचं ध्येय होतं, स्वार्थ म्हणजे ध्येय, त्या ध्येयाला ते काय होतात, प्राप्त होतात. आज संत महात्मे भगवत प्राप्ती करून घेत असताना अनेक जीवाचा काय करतात, तुकोबराय म्हणतात, आपण जेववी लोका संतर्पण करी तुका, लोकांचाही ते काय करत चालतात, उद्धार करत चालतात. अशा प्रकारचं वाचून आपल्या काजा लागी प्राणीजाताच्या हितभागी संकल्पाची आडवंगी न करणे, जे हे सोडून लोकांचं हित करणं सोडून आपुली काजा लागी आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून प्राणीजात कोणताही प्राणी असो त्याच्या आहित करण्याचा संकल्प त्यांच्या मनात सुद्धा येत नाही. अद्रोह कशाला म्हणतात, त्यांच्या मनात सुद्धा संकल्प येत नाही. महाराज आपण आपलं हित होत असलं तर कोणाचंही नुकसान करायला तयार आहेत. म्हणजे माणसाचंच नाही, कोण्याही जीवाचं आपण काय करू शकतो, नुकसान करू शकतो. फक्त आपलं काय झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. आपलं हित होत असेल तर कोणाचंही आपण नुकसान करू शकतो. पण आपल्या हिताकरता दुसऱ्याचं वाईट व्हावं असा संकल्प सुद्धा जे महात्मे मनात करत नाही. पै आद्रोहत्वायशी या गोष्टी ऐकशी जी या किरीटी ते सांगितले हे दिठी पाहू येत ऐशे. आद्रोह अशा ज्या तो आद्रोह नावाच्या म्हणजे आद्रोह ही गोष्ट जी तू ग्रंथातून कानाला ऐकत आहेत आतापर्यंत, असं ते जर तुला पाहायचं असेल तर असा महात्मा पाहाय, तुला आद्रोह काय आहे ते प्रत्यक्षात पाहायला मिळेल. आणि गंगाशंभूचा माथा आता नातीमानिता म्हणजे अमानित्व, 13व्या अध्यायाला अमानित्व म्हटलंय तर नातीमानिता म्हणजे त्याला मान कसा आवडत नाही, मान होत नाही असं नाही, महात्म्याचाच मान होतो. लोकांनी महात्म्याचा करू नये, आपण तो कोण करावा, आहे का नाही. पूज्य मान कथे उभे हरिजन, तुकोबाराय म्हणतात जे पूज्य आहे त्यांना पूजेचा मान मी देतोयच, त्यांना नाही द्यायचा तर द्यायचा कोणाला, आहे का नाही. तुकोबाराय तर म्हणतात, तुकोबारायचं एक अभंग आहे बघा, वक्त्या आधी मान गंधाक्षता पूजन श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी करचरण जेथीचे कारण तेथे शोभे अलंकार, आहे का नाही. पोट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी प्रमाण काय सकळी सत्य करावे, प्रमाण सकळी सत्य करावे, आहे ना. अशा प्रकारचं आहे. केली काश्याची नाही ती वेगळे, आहे का नाही. तिचे कारण तिथे शोभे अलंकार, जिथल्या तिथं त्याची काय असते, शोभा असते. आणि म्हणून मुकुटमणी केला हिन, जेथीचे कारण तेथे शोभे अलंकार, आहे का नाही. म्हणून पै आद्रोहतो ऐशी या गोष्टी ऐकशी जी किरटी ते सांगितले तिथे पाहू तैशी. आता अनातिमानिता आणि गंगा शंभूचा माता पाहुणी संकोचे जेवी पारता तेवी मान्यपणे सर्वथा लाजनीय. जे महाराज गंगा माता सगळ्यात भगवान शंकराला किती श्रेष्ठत्व आहे, भगवान शंकरासारखा श्रेष्ठ देव नाही महाराज, देव नाही श्रेष्ठ. म्हणजे भगवान विष्णूपेक्षाही श्रेष्ठ भगवान शंकर. कारण भगवान विष्णूनं महाराज समुद्रावर सेतू बांधण्याच्या अगोदर पूजा कोणाची केली, शंकराची केली. रामेश्वर हे लिंग स्थापन कोण केले, रामचंद्र प्रभूनं केले. आणि मला तिथं पूजा केली, आहे का नाही. आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं याच्याकरता काय केली, पूजा केली. अभंग आहे ना, काय भजन करी महादेव रामपूजी सदाशिव, म्हणले भजन करी महादेव भजन करी, कोणाचं करी, रामाचं करी. आणि मग राम काय करी तर रामपूजी सदाशिव. याचा अर्थ असा नाही महादेव भजन करीन महादेव रामाची पूजा करी, असा अर्थ नाही. भजन करी महादेव कुणाचे, रामाचे. आणि राम काय करी तर रामपूजी सदाशिव. प्रभू रामचंद्राला विचारलं, हो तुम्ही भगवान शंकर, महाराज राम हे नाव भगवान विष्णूचं आहे, भगवान शंकराचं नाही. आणि मग ते तुम्ही म्हणले महाराज इथं लिंग भगवान शंकराचं स्थापन केलंय आणि त्याला रामेश्वर नाव का दिले, रामेश्वर नाव हे तुमचं विष्णूचं नाव त्याला का दिले. तर रामचंद्र प्रभूंनी त्याचं उत्तर सांगितलं. रामेश्वर शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगू का, रामेश्वर जो रामाचा ईश्वर त्याचं नाव रामेश्वर, रामाचाही जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. किती भगवान शंकर मोठे. आणि एवढे श्रेष्ठ भगवान शंकर महाराज, एवढे श्रेष्ठ, त्या भगवान शंकराच्या डोक्यावर गंगा किती श्रेष्ठ. भगवान शंकर, गंगा कुठे आहे, भगवान शंकराच्या डोक्यावर. आणि डोक्यावर गंगा, तर त्या
की 28 प्रकारचे नरक आहेत ते म्हणायचे, ते महाराजाचं नाव पण घ्यायचे. आता आज चालू नसल्यामुळं सांगायला काय अडचण नाही. हो, सातारकराचं नाव घ्यायचे. ते म्हणायचे सातारकरासाठी 29वा नरकाचं बांधकाम चालू आहे म्हणून तो मरण. ते ह्यो मथारा झालाय पण मरण म्हणले का, कारण 29वा नरक बांधणं चाललाय आणि त्याचं काम पूर्ण नाही झालं म्हणून त्याला अजून काय होईन. तो मेला की बस तिथं नेऊन घालणार म्हणजे काम पूर्ण झालं की असं. हां, मग ते असे नरकाचे खोल्या वाढवणं चालूच आहेत, कारण पब्लिक वाढायली ना. जसं जसं लोकसंख्या वाढेल तसं तशा घरं काय करायला लागतात, वाढवून लागतात. तसं संपत्ती नाना विषवर्गू एकवटू तया नाव जायचा बासटू आसुरी संपत्ती हा खोटो दोषाचा तैसा. महाराज वक्ते बाबाचं एक होतं वक्त कीर्तन होतं आणि आम्ही चातुर्मासात होतो. ती कीर्तनावरून आले होते दुसऱ्या दिवशी सांगून लागली. ते एक दिवस कीर्तन होतं, बीड जिल्ह्यात होतं कीर्तन होतं आणि ते दुसऱ्या दिवशी आलेच नाही बाबा. पोरं म्हणले आजच्या दिवस उद्या दिवस सुट्टी राहील, उद्या कीर्तन येईन. परवाला आम्ही गेलो होतो ते आलेच, त्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो तर आलेच नाही. मग पुन्हा तिसऱ्या दिवशी गेलो, आम्ही म्हणलं बाबा तुम्ही रात्री आले नाही. पोरं म्हणले आज झालं, मी गेलो म्हणले आज तिथं. आणि तिथं गेल्यावर सत्याचं पाम्पलेट पाहिलं, म्हणले आज माझं कीर्तन होतं आणि उद्या होतं म्हणले सत्यपालाचा कार्यक्रम. आणि सत्यपालाचा कार्यक्रम हाणून पाळायचं त्यांचं ध्येयच होतं, कारण ते हिंदू धर्माच्या विरोधाताचे मग ते ध्येय होतं. मग ते म्हणले मग उद्या कीर्तन ऐकायचं आणि मुक्कामाला राहायचं. मग ते बाबा म्हणले मला काय करायचं, मुक्कामाला राहायचं. मग कार्यकर्त्यांनी सत्यपालाला फोन केला किती वाजता यायले, काय दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं. त्यांनी सांगितलं, आता त्या कार्यकर्त्याला बिचारायला वर्म माहीत नाही ना. त्यांनी सांगितलं बाबा आज बरं झालं रात्री वक्ते बाबाचं कीर्तन होतं, तुमचं ऐकायला ते आजही थांबले, तो आलाच नाही. त्याला माहिती होतं हे ऐकायला थांबले नाही. वक्ते बाबा मग ते फोन केला, तो मला मी बिमार आहे असं आहे तसं. वक्ते बाबा म्हणले तो येत नाही का, ते आता त्यांची भाषा वापरता येत नाही आपल्याला. त्याच्या मायचा नवरा इथं ये म्हणले, आता तो येत नाही. तो कसं काय येईल म्हणले, आता येणार नाही तो. मग पण मला इथल्या कोणाची हिंमत नाही म्हणायची तुम्ही जा, त्याचं तो आणायचा आहे मला. तारीख घेतली म्हणल्यावर तो इच्छा होतीच ना. पुन्हा दुसऱ्या दिवशी वक्ते बाबानंच कीर्तन केलं आणि कीर्तनातून पुन्हा शेलक्या 2 तास. हा अशा प्रकारे आहे का नाही महाराज. आसुरी संपत्ती जी आहे, विषवर्गू सगळे विष एका जागी केले की त्याला काय म्हणतात, 62 म्हणजे काळकूट नावाचं विष जास्त सगळे विष एकत्र केले की तया. आणि तसे सगळे दोष एका जागी करून जो मेळ केला ती आसुरी काय आहे, संपत्ती आहे. ही आसुरी संपत्ती आता तुम्ही ऐका. इथून पुढे आता आसुरी संपत्तीचं माऊली वर्णन करतायत आहे का नाही, त्याचा विचार आपण उद्याला करूयात. आता ओव्या थोडे राहिले ना, त्या थोड्याशा ओव्या घेऊन ग्रंथाची काय केल्या जाईल, समाप्ती केल्या जाईल.